अलिबाग जवळच्या कोर्लई किनाऱ्यावर आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, संशयास्पद बोट रडार बाहेर, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध सुरू, तटरक्षक दल आणि पोलिसांच्या माध्यमातून बोटीचा शोध सुरू। पुणे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, काल रात्रीच्या सुमारास घडली घटना। सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून हातामध्ये कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, आरोपी सूरज शुक्लाला पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। ठाण्यामधल्या टेंबी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले, बॅनरवरील व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा प्रवेश, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, मराठी हिंदीचा वाद असताना उत्तर भारतीयांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश। एमआयएम आणि चंद्रशेखर आझाद यांच्या भीम आर्मीसोबत युती होणार, सूत्रांची माहिती। भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून जलील यांची भेटीदरम्यान युती करण्यासंदर्भात प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये सुनावणी, वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण, आज कोर्टाकडून निर्णय दिला जाणार, चार्ज फ्रेम होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपूर पालिका क्षेत्र संपर्क प्रमुखपदी सतीश हरडेंची निवड, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने नियुक्ती जाहीर। देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंतांच्या हातामध्ये संपत्ती चालली आहे, नितीन गडकरींकडून चिंता व्यक्त। शरद पवार आज अलिबागच्या दौऱ्यावर, पीएनपी नाट्यगृहाच्या नूतनीकरण शुभारंभाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार। 15 जून 2022 रोजी अचानक लागलेल्या एका भीषण आगीमध्ये जळालेलं पीएनपी नाट्यगृह पुन्हा उभं राहिलं।